श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं. श्रीरंगनाथं गुरुराज नमस्तुभ्यं. श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुज्ञानदानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदं वरिष्ठं. नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादाम्बुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. प्रकरण दुसरे, श्लोक क्रमांक 10 आणि 11. एवं ज्ञानेंद्रिय व्यापारान अभिधाय कर्मेंद्रिय असत्ववादिनं प्रति तत् सद्भाव समर्थनाय तत् लिंगभूतान तद्व्यापारान आह. एवं ज्ञानेंद्रिय व्यापारान अभिधाय कर्मेंद्रिय असत्ववादिनं प्रति तत्सद्भाव समर्थनाय तत्लिंगभूतान तद्व्यापारान आह. एवं ज्ञानेंद्रिय व्यापारान अभिधाय म्हणजे काय सांगितलं, याप्रमाणे ज्ञानेंद्रियांचे व्यापार सांगून, ज्ञानेंद्रियांचे व्यापार सांगितले आतापर्यंत. म्हणजे कोणते कोणते, म्हणजे समजा क्षोत्र आहे, शब्दाचं ज्ञान करून देणं हे त्याचा व्यापार आहे, कार्य. तसं म्हणून ज्ञानेंद्रियाचे व्यापार सांगून कर्मेंद्रिय असत्ववादिनं प्रति, म्हणजे कर्मेंद्रिय नाही असे जे म्हणणारे आहे त्यांच्याकरिता, कर्मेंद्रिय नाही असे जे म्हणणारे आहेत, कर्मेंद्रिय असत्ववादिनं प्रति, कर्मेंद्रिय नाही असे जे म्हणणारे आहेत त्यांच्याकरिता तत्सद्भाव समर्थनाय, तत् म्हणजे त्या कर्मेंद्रियाचं, सद्भाव म्हणजे कर्मेंद्रियाचं अस्तित्व, सिद्ध समर्थनाय म्हणजे सिद्ध करण्याकरता, त्या कर्मेंद्रियाचं अस्तित्व सिद्ध करण्याकरता तत्लिंगभूतान म्हणजे कारणरूप असणारे जे कर्मेंद्रिय, त्या कर्मेंद्रियांचा तद्व्यापारान आह, त्यांचा जो व्यापार आहे ते व्यापार आम्ही आता अगोदर दाखवतो. म्हणजे जे कर्मेंद्रिय आहे तद्लिंगभूतान म्हणजे कारणरूप असणारे जे कर्मेंद्रिय, त्या कारणरूप असणाऱ्या कर्मेंद्रियाच्या व्यापारांना आम्ही आता दाखवतो. बोला. एवं ज्ञानेंद्रिय व्यापारान अभिधाय म्हणजे याप्रमाणे ज्ञानेंद्रियांचा व्यापार सांगून कर्मेंद्रिय असत्ववादिनं प्रति सद्भाव समर्थनाय म्हणजे कर्मेंद्रिय नाही असं जे म्हणणारे आहेत त्यांच्या करता त्या कर्मेंद्रियांचं अस्तित्व सिद्ध करण्याकरता समर्थनाय तत्लिंगभूतान तद व्यापारान आह म्हणजे त्याला कारणरूप असलेल्या कर्मेंद्रियांचा व्यापार आम्ही दाखवतो. कारणरूप असणारे जे कर्मेंद्रिय म्हणजे त्या व्यापाराला कारणरूप असणारे जे कर्मेंद्रिय आहे, कारणरूप असणारे जे कर्मेंद्रिय, त्या कर्मेंद्रियांचा किंवा त्या कर्मेंद्रियांचे व्यापार आम्ही आता दाखवतो. आलं का? पंचोक्त्यादानगमन विसर्गानंदका क्रियाः कृषि वाणिज्य सेवाद्या पंचस्वंतर भवन्ति. उक्तिः
आदानम उक्तिः च आदानं च गमनं च विसर्गः च आनन्दः इति द्वन्द्वसमासः। विसर्गश्च आनन्दश्च उक्तिश्च आदानश्च गमनश्च विसर्गश्च आनंदश्च हा द्वंद्व समास आहे। हां, तर उक्ती म्हणजे काय? बोलणे. आदान म्हणजे काय? घेणे. गमन म्हणजे काय? जाणे. विसर्ग म्हणजे त्याग करणे. आणि आनंद इति असा हा द्वंद्व समास आहे. विसर्गश्च आनंदश्च असा हा काय आहे? द्वंद्व समास आहे. म्हणजे द्वंद्व समास कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये ज्या समासामध्ये दोन्ही पद हे प्रधान असतात. दोन्ही पद काय असतात? प्रधान असतात. त्याला काय म्हणतात? द्वंद्व समास म्हणतात. मग आता याच्यामध्ये विसर्ग आणि आनंद हे दोन्ही पद प्रधान आहेत. दोन्ही पद काय आहेत? हे प्रधान आहेत, मुख्य आहेत ना. कारण सेपरेट इंद्रियात विसर्गाचा आनंद असं नाही. ते विसर्गश्च आनंद हा कोणी असं म्हणेल की विसर्गाचा आनंद म्हणजे जी घाण बाहेर टाकली त्याच्यामुळे आनंद होतोच ना. एखाद्याचं पोट फुगलं आहे आणि पोट फुगल्याच्या नंतर त्याला त्रास होऊ लागला आणि त्याला आनंद केव्हा प्राप्त होतो? ते बाहेर पडल्याच्या नंतर त्याला काय होतं? आनंद प्राप्त होतो. मग तिथं विसर्गश्च आनंद असं नाही, तर विसर्गश्च आनंदश्च असा हा द्वंद्व समास आहे. म्हणजे त्या द्वंद्व समासामध्ये काय असतं? दोन्ही पद हे मुख्य असतात. दोन्ही पद काय आहे? मुख्य आहे. म्हणून इथं विसर्ग आणि आनंद हा वेगवेगळ्या अर्थाने आलेले शब्द आहेत. म्हणजे विसर्गाचा आनंद नाही, तर विसर्ग हा एक अर्थ आणि आनंद हा एक अर्थ अशा पद्धतीने. म्हणजे समजा उक्ती वाणीने, वाणीचं कार्य काय सांगितलं? बोलणे. आदान म्हणजे घेणे. हाताचं काम काय आहे? घेणे. त्याच्यानंतर गमनम पायाचं कार्य कोणतं? जाणे. विसर्ग म्हणजे गुदेंद्रियाचं कार्य कोणतं? मल बाहेर टाकणे. आणि उपस्थ म्हणजे आनंद. तर इथं आनंद सांगत असताना कोणता सांगितला आहे माहिती आहे का? की वीर्य निश्चरण रूप आनंद. वीर्याचं निश्चरण झाल्याच्या नंतर जो आनंद होतो तो आनंद इथं कथन केलेला आहे. म्हणजे इति द्वंद्व समास हा. म्हणून विसर्गश्च आनंदश्च हा द्वंद्व समास आहे. विसर्गाचा आनंद नाही, ते आनंद आणि विसर्ग हे दोन्ही स्वतंत्र पद आहेत. बोला. उक्तिः च आदानं च गमनं च विसर्गः च आनंदः च इति द्वंद्व समासः. म्हणजे बोलणे, घेणे, जाणे, त्याग करणे आणि आनंद अशा प्रकार असा हा द्वंद्व समास आहे. उक्ती आदान गमन विसर्ग आनंदाख्याः पंचक्रियाः प्रसिद्धाः इति शेषः. तर बोलणे, घेणे, जाणे, त्याग करणे आणि आनंद ह्या नावाच्या 5 क्रिया प्रसिद्ध आहे असा अर्थ आहे. ह्या 5 कर्मेंद्रियाच्या 5 क्रिया प्रसिद्ध आहेत. ह्या क्रिया प्रसिद्ध आहेत. मग या क्रिया प्रसिद्ध असल्यामुळे ह्या क्रियेवरून त्याचे इंद्रियाचं अस्तित्व मानावं लागेल का नाही? मानावं लागेल. उक्ती आदान गमन विसर्ग आनंद आख्याः पंचक्रियाः प्रसिद्धा इति शेषः. म्हणजे बोलणे, घेणे, जाणे, त्याग करणे आणि आनंद या नावाच्या 5 क्रिया प्रसिद्ध आहेत असा अर्थ आहे. इति शेष ह्या. ननु शंकाकार म्हणतो अहो कृष्यादीनां क्रियांतराणाम अपि सत्वात् कथम पंच इति उक्तम इति आशंक्य अहम. शंकाकार म्हणतो अहो कृष्यादीनाम, कृषी आदी, कृषी, गौरक्ष, वाणिज्यम वगैरे जे सांगितले का नाही क्रिया, कृषी म्हणजे शेती करणं, व्यापार, ह्या पण क्रियाच आहेत ना.
कृष्यादिक ह्या ज्या क्रिया आहेत, ह्या कृष्यादीनाम क्रियांतराणाम अपि सत्वात, कृष्यादिक ह्या दुसऱ्या क्रियांचं देखील अस्तित्व असल्यामुळं, सत्वात अस्तित्व असल्यामुळं कथम पंच, तुम्ही 5च क्रिया कसं काय सांगता? कथम पंच, तुम्ही 5च क्रिया कसं काय, तुम्ही 5 क्रिया सांगितल्या का नाही वर, अशी शंका केली असता. पंच इति उक्तम, तुम्ही 5च क्रिया सांगितल्या, इति आशंक्य, अशी शंका केली असता सांगतो म्हटले आम्ही. त्याचं उत्तर देतो. म्हणजे कृषी अधिक ह्या दुसऱ्या क्रियांचं सुद्धा अस्तित्व असताना ते 5च क्रिया सांगितल्या, अशी जर शंका केली असता तर आम्ही आता सांगतो. बोला. ननु कृष्यादीनां क्रियांतराणाम अपि सत्वात कथम पंच इति उक्तम इति आशंक्याः. म्हणजे शंका कर म्हणतो, अहो कृष्यादिक असणाऱ्या ज्या दुसऱ्या क्रिया, त्या क्रियांना देखील अस्तित्व असताना तुम्ही 5च क्रिया आहेत असं कसं सांगता, असं कसं सांगता, अशी शंका केली असता सांगतो. कृषी इति, कृषी या पदाने श्लोकामध्ये सांगतो म्हटले आम्ही. पंच उक्ती आदान गमन विसर्ग आनंदकाः क्रियाः कृषी वाणिज्य सेवाद्याः पंचसु अंतः भवन्ति हि. तर उक्ती एक आकडा, उक्ती आदान गमन विसर्ग आनंदकाः पंच 2 आकडा आणि क्रियाः 3. तर म्हणजे बोलणे, आदान म्हणजे घेणे, गमन म्हणजे जाणे, विसर्ग म्हणजे त्याग करणे आणि आनंद, ह्या 5 क्रिया आहेत. आणि कृषी वाणिज्य सेवाद्याः पंचसु अंतर्भवन्ति, पंचसु अंतः भवन्ति. कृषी वाणिज्य तू सांगितलं का नाही बाबा की कृषी वाणिज्य ह्या पण क्रियाच आहेत, पण ह्या क्रिया जरी असल्या, सेवा, कृषी वाणिज्य सेवाद्या ह्या पण क्रियाच आहेत, सेवा अधिक ह्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियेंचा पंचसु, त्या 5 वरच्या 5 सांगितलेल्या क्रियेमध्येच अंतर्भाव आहे, म्हणून त्या स्वतंत्र मानलेल्या नाहीत. असं बोला. उक्ती आदान गमन विसर्ग आनंदकाः पंचक्रियाः, म्हणजे बोलणे, घेणे, जाणे, त्याग करणे आणि आनंद, या 5 क्रिया आहेत. कृषी वाणिज्य सेवाद्याः पंचसु भवन्ति हि. म्हणजे तो जो म्हणला होता की कृषी अधिक सुद्धा दुसऱ्या क्रिया आहेत, त्यांचं अस्तित्व असताना देखील तुम्ही या 5च क्रिया कसं सांगता, तर त्याला म्हटले की कृषी वाणिज्य सेवा अधिक ह्या ज्या क्रिया आहेत, या ज्या क्रिया आहेत त्या सर्व क्रिया पंचसु अंतर्भवन्ति हि, म्हणजे या 5 क्रियामध्ये त्याचा अंतर्भाव आहे. श्लोक 11. कानि तानि क्रियाजनकानि इंद्रियानि इति अतः आह. तर क्रियाजनकानि तानि क्रियाजनकानि इंद्रियानि कानि इति अतः आह. तानि क्रियाजनकानि इंद्रियानि कानि, तर म्हटले ते क्रियेला उत्पन्न करणारे ते इंद्रिय कोणते आहेत, किंवा ते क्रियेला उत्पन्न करणारे इंद्रिय कानि म्हणजे कोणते, तानि म्हणजे ते क्रियाजनकानि क्रियेला उत्पन्न करणारे. कारण वर फक्त क्रिया सांगितल्या ना, इंद्रिय कुठं सांगितलेत, म्हणून क्रियाजनकानि तानि इंद्रियानि कानि, क्रियेला उत्पन्न करणारी ती इंद्रिय कोणती आहेत, तर असं म्हटलं असता आम्ही सांगतो. बोला. तानि क्रियाजनकानि इंद्रियानि कानि इति अतः आह. म्हणजे ते क्रियेला उत्पन्न करणारी इंद्रिय कोणती आहेत असं विचारलं असता आम्ही सांगतो.
वाक्पानिपादपायूप वाक्पानिपादपायूप स्थैरक्षैस्तत्क्रियाजनिः स्थैरक्षैत रक्षैस्तत्क्रियाजनिः स्थैरक्षैस्तत्क्रियाजनिः मुखादिगोलके श्वास्ते मुखादिगोलके श्वास्ते तत्कर्मेन्द्रियपञ्चकम् तत्कर्मेन्द्रियपञ्चकम् वागादिभिः अक्षैः तत्क्रियाजनिः नाम तासां क्रियाणाम् उत्पत्तिः भवति इति शेषः. वागादिभिः अक्षैः म्हणजे वागादिक जी इंद्रिय त्या इंद्रियाकडून तत्क्रियाजनिः त्या क्रिया, तत् म्हणजे त्या क्रिया, जनिः म्हणजेच काय, तासां क्रियाणाम उत्पत्ती, त्या क्रियांची उत्पत्ती होते असा अर्थ आहे. इति शेषः असा अर्थ आहे. जे वाग आहे आदी, म्हणजे वाग म्हणजे वाणी आहे आदी अशी असणारी जी इंद्रिय, त्या इंद्रियाकडून क्रियांची उत्पत्ती होते असा अर्थ आहे. बोला. वागादिभिः अक्षैः तत्क्रियाजनिः नाम तासां क्रियाणाम् उत्पत्तिः भवति इति शेषः. भवति इति शेषः. म्हणजे वाक आहे आदी अशा असणारी जी इंद्रिय, वाणी आहे आदी, वाणी आहे आदी असे असणारे जे इंद्रिय, त्या इंद्रियांकडून त्या क्रियांची उत्पत्ती होते. म्हणजे वाणी आहे आदी अशी असणारी जे 5 कर्मेंद्रिय, त्या कर्मेंद्रियाकडून क्रियांची उत्पत्ती होते. वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ तेच सांगतात. अत्रापि उक्तीः करणपूर्विका क्रियात्वात् इत्यादी कार्यलिंगक अनुमानम द्रष्टव्यम. अत्रापि म्हणजे या ठिकाणी देखील, उक्ती म्हणजे आता उक्ती म्हणजे काय, बोलणे, बोलणे रूपी जे हे आहे क्रिया आहे ते करणपूर्विका म्हणजे इंद्रियजन्यत्व. ती करणपूर्विका म्हणजे काय, इंद्रियजन्य आहे. करणपूर्वक आहे म्हणजे इंद्रियपूर्वक, इंद्रियजन्य आहे. का बरं, क्रियात्वाद या हेतूमुळं, क्रिया असल्यामुळं, काय असल्यामुळं, क्रिया असल्यामुळं. कारण जे जी क्रिया असते ती इंद्रियजन्य असते. जे जी क्रिया आहे म्हणून व्याप्ती काय झाली, यद्यत क्रियात्वम तत्त्वत करणजन्यत्वम म्हणजे इंद्रियजन्यत्वम. दृष्टांत काय दिलता मागं त्यांनी हे कार्यलिंगक अनुमान सांगत असताना, छेदिक्रियावत, छिदिक्रियावत म्हणजे जसं तोडण्याची क्रिया ही ती कशी त्या कुठारजन्य आहे म्हणजे त्या कुऱ्हाडजन्य आहे, तसं जी जी क्रिया आहे तसं ती हे जी क्रिया आहेत ह्या सर्व ज्या क्रिया ह्या करणजन्य आहेत. असं म्हणून इत्यादी कार्यलिंगक अनुमानम द्रष्टव्यम इत्यादी ठिकाणी म्हणजे उक्ती, जसं ही उक्तीचं एक उदाहरण घेऊन सांगितलं तसं सर्व ठिकाणी गमन वगैरे सगळं ठिकाणी काय करावं, तर असं कार्यलिंगक अनुमान आहे असं जाणून घ्यावं, जाणून घ्यावं. म्हणजे काय सांगितलं एकम, या ठिकाणी देखील उक्ती ही म्हणजे बोलणे, बोलणेरूपी जी क्रिया आहे ती करणपूर्विका आहे म्हणजे इंद्रियजन्य आहे. का, क्रियात्व असल्यामुळं, त्याच्या ठिकाणी काय असल्यामुळं, क्रियात्व असल्यामुळं, छिदिक्रियावत म्हणजे तोडण्याच्या क्रियेप्रमाणे इत्यादी कार्यलिंगक अनुमानम द्रष्टव्यम इत्यादी ठिकाणी म्हणजे सर्व ठिकाणी, इत्यादी सर्व ठिकाणी म्हणजे उक्ती आहे आदी अशा ज्या सर्व 5 क्रिया त्या सर्व ठिकाणी 5ही क्रियेच्या ठिकाणी कार्यलिंगक अनुमान आहे असं जाणून घ्यावं. अत्र अपि उक्तिः करणपूर्विका क्रियात्वात् इत्यादी कार्यलिंगकानुमानं द्रष्टव्यम. अत्र अपि म्हणजे या ठिकाणी उक्तिः करणपूर्विका म्हणजे बोलणेरूपी ही क्रिया इंद्रियजन्य आहे. का, तर क्रियात्वात्, क्रियात्व असल्यामुळे, छिदिक्रियावत, छिदिक्रियावत दृष्टांत आहे ना, छिदिक्रियावत इत्यादी कार्यलिंगकानुमानं द्रष्टव्यम म्हणजे इत्यादी म्हणजे उक्ती आहे आदी आणि
अशा असणाऱ्या ज्या सर्व क्रिया अशा असणाऱ्या ज्या सर्व क्रिया त्या सर्व क्रियांच्या ठिकाणी कार्यलिंग अनुमानाने त्या अनुमानाने ते जाणून घ्यावं. तस्य कर्मेंद्रिय पंचकस्य स्थानानी आह. आता म्हटले तस्य कर्मेंद्रिय पंचकस्य, जे पंचकर्मेंद्रिय आहे त्या पंचकर्मेंद्रियाचे स्थान ठिकाणं म्हणजे राहण्याचे ठिकाणं कोणते आहे ते आता आम्ही सांगतो. मुखादी इति या पदाने आदि शब्देन कर चरणौ गुद शिश्न छिद्रे गृह्येते. तर आदि शब्दाने मुखादी सांगितलं का नाही, मुखादी इति, तर त्यामध्ये जो आदि शब्द आलाय त्या आदि शब्दाने कर म्हणजे हात, चरण म्हणजे पाय, गुद म्हणजे गुदद्वार, शिश्न म्हणजे उपस्थ, हे जे छिद्रे आहेत, हे जे गोलक, छिद्रे म्हणजे गोलक, हे सर्व गोलक गृह्येते ग्रहण केले जातात आदि शब्दाने. आदि शब्दाने बाकीचे 4 गोलक ग्रहण केले जातात. म्हणजे कर चरण गुद शिश्न हे जे गोलक आहेत त्या गोलकांचं ग्रहण केल्या जाते. बोल. तस्य कर्मेंद्रिय पंचकस्य स्थानानी आह. म्हणजे त्या पंचकर्मेंद्रियांचं जे ठिकाण आहे, राहण्याचं ठिकाण आम्ही सांगतो. मुखादी इति या शब्दाने, मुखादी इति या शब्दाने आदि शब्देन करचरण गुदशिष्ण छिद्रेच गृह्येते. म्हणजे आदि शब्दाने करचरण गुद शिष्ण छिद्र म्हणजे गोलक, त्याचं गोलक, त्या इंद्रियाचं गोलक, त्या करणाचं म्हणजे कर चरण गुद शिष्ण रूपी जे गोलक आहे, शिष्णरूपी जे गोलक आहेत त्या गोलकांचं ग्रहण केल्या जाते. हे सगळे गोलक आहेत ना, मुख कर चरण हे सगळे गोलक आहेत, त्याचे राहण्याचे ठिकाण. शिष्णरूपी असणारे जे गोलक त्यांचे ग्रहण केले जाते. आता श्लोक. वाक पाणी पाद पायु उपस्थ उपस्थैः अक्षैः तत्क्रियाजनिः मुखादि गोलकेषु आस्थे तत्कर्मेंद्रिय पंचकम. तर वाक पाणी पाद म्हणजे वाक म्हणजे वाणी, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, पायु म्हणजे गुदेंद्रिय आणि उपस्थ अक्षैही ह्या इंद्रियाकडून तत्क्रियाजनिही ह्या इंद्रियाकडून तत्क्रियाजनिही त्या क्रिया काय होतात, उत्पन्न होतात. ते काय होतात, उत्पन्न होतात. आणि कर्मेंद्रिय पंचकम मुखादी गोलकेशु असते. आणि ते जे कर्मेंद्रियाचं पंचक आहेत ते कर्मेंद्रिय म्हणजे 5 प्रकारची जे कर्मेंद्रिय आहेत ते कर्मेंद्रिय मुखादी गोलकाच्या ठिकाणी असतात. असं. वाक पाणी पाद पायु उपस्थ अक्षयही तत्क्रियाजनिही या असणारे जे 5 इंद्रिय त्या इंद्रियांनी ती त्या क्रियांची उत्पत्ती होते. तत्कर्मेंद्रिय पंचकम म्हणजे त्या पंचकर्मेंद्रियांचं ठिकाण. जे वर तत् म्हणजे ते वर सांगितले जे कर्मेंद्रिय ते कर्मेंद्रिय मुखादी गोलकाच्या ठिकाणी राहतात. वर सांगितलेले जे पंचकर्मेंद्रिय ते पंचकर्मेंद्रिय मुखादी गोलकाच्या ठिकाणी राहतात. म्हणजे वाक पाणी पाद पायु आणि उपस्थ हे जे पंचकर्मेंद्रिय. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.